त्यानंतर बातमी आहे निवडणुकीच्या संदर्भातली। कारण लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे आज देशामध्ये 58 जागांसाठी मतदान पार पडतंय। आज राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 58 जागांसाठी हे मतदान होतंय। या टप्प्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते रिंगणात आहेत। या टप्प्यात बिहारच्या 8, हरियाणाच्या सर्व 10, झारखंडच्या 4, दिल्लीच्या 7, ओडिशाच्या 6, उत्तर प्रदेशच्या 14, पश्चिम बंगालच्या 8 आणि जम्मू आणि काश्मीरच्या एका जागेवर मतदान पार पडतंय। मुझे पूरा विश्वास है कि एक बार और जो है भारत की जनता जो है विकसित भारत को अपनी वोट देगी, अब मोदी सरकार को वोट देगी। तो वी स्टार्ट अर्ली। आई होप देयर इज अ वेरी स्ट्रांग टर्नआउट इन दिल्ली लाइक देयर इज इन रेस्ट ऑफ इंडिया। आंतरिक हक, इसको आज उपयोग करिए, विकसित भारत के लिए वोट करिए, सशक्त राष्ट्र के लिए वोट करिए। भारत माता की जय। All I want to say is that everyone should come out and vote for in as large numbers as possible, because this is our power, this is our democracy, and to make democracy even more powerful, I think it's important for people to come out and vote in large numbers. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।